आज आहे घटस्थापना घरातली सगळी झाली। संध्याकाळी आरतीसाठी गेलो होतो। हा तिथला व्हिडिओ, छोटासाच व्हिडिओ आहे गरबाचा आणि आरतीचा। तर खूप छान तिथं अशी पूजा मांडलेली आहे। आता आरतीला सुरुवात करतायत, तर आपण आरती करूया आधी। गरबा खेळून झाला त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मी दर्शनाला गेले होते। पहिलाच दिवस आहे म्हणजे आपण सगळीकडे दर्शन करून येऊया। नंतर खूप गर्दी वाढते आणि तिथे गेल्यानंतर पाहिले रांगोळी इतकी छान अप्रतिम केलं होतं। रांगोळी ही गोकुळ केलेलं आहे। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वसुदेव, राधे राधे, हे बघा गोकुळ लिहिलेलं आहे। ह्याच्यामध्ये इतकं व्यवस्थित म्हणजे शूट घ्यायला जमत नव्हतं मला। खूप छान पद्धतीने हे केले। आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरं देवीचं रूप, तिला साडी हे केलेलं आणि पुढे तिची ओटी भरलेली आणि ओटी परत काय बोलतात धान्यानी ही रांगोळी सजवलेले, ब्लाऊज पीस, बांगड्या। हिथं आहे देवी, जिथं आपण गेल्यानंतर पाया पडतो। मेन मूर्ती आहे ती आतमध्ये आहे मंडपात, असं छान सजावट केलेली। तर निवांत पहिल्या दिवशी दर्शन होतं। नंतर गेल्यानंतर खूप गर्दी वाढत जाते आणि समोरसुद्धा छोटीशी मूर्ती ठेवून तिथेही रांगोळीने डेकोरेशन केलेले, तर गरबा खेळत होते। आरतीला गेल्यानंतर काही फोटो क्लिक केले होते। प्रसाद ज्या कोणी घेऊन येतात आणि मंडळाकडचं असतं, जे जमतात तिथे त्या सगळ्याजणी प्रसाद वाटप करतात।
आणि हे काही गरबा खेळतानाचे फोटो आहेत. पाहिल्यानंतर बघा किती छान डेकोरेशन केले. बँजो आहे जे दरवर्षी असतं, तुम्ही गेल्या वर्षीच्याही व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. हे इतके छान दिसत आहेत लांबून पाहिल्यानंतर. जे काय आहे फोटो किंवा डेकोरेशन हे ते थोडंसं वेळ काढून आपण गेलं तर आपणाला हे खूप छान वाटतं. तर मी लवकर निघाले कारण मला एक नऊवारी शिवायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे दिवसभर मी काय केले पहिल्या ह्याच्यामध्ये माळेच्या दिवशी, तो दुसरा मेन सविस्तर व्हिडिओ आहे. हा छोटासा व्हिडिओ मी ह्यासाठी केले की ह्याही गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.